मनोज जरांगेंनी थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे, किंबहुना त्यांचे मार्गदर्शक कोण आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। पहिल्या टप्प्याच्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी हजारो मुलं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। एवढं चांगलं काम केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील जर साहेबांचा द्वेष करत असेल तर ह्याचा बोलता धनी कोणतरी असेल का? कोण आहे बोलता धनी? कोणी असू शकतो, जे सत्ताधाऱ्यावरती नाही आहेत, जे माणूस सत्तेवर नाही आहेत। आता उदाहरण एक सांगतो, मराठा क्रांती मोर्चाच्या कालखंडामध्येही भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती। भाजप आणि शिवसेना सत्तेवर असताना विरोधी पक्ष नेता त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती। आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करतात, तर डेफिनेटली शिवसेनेचा एक दुसरा गट आहे उद्धव ठाकरेंचा, तो असू शकतो। अजित पवार साहेब आज सत्तेवर आहेत, तर डेफिनेटली शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांना काहीतरी करत असेल, किंवा काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न झुळवत ठेवायचे असेल, ते त्या ठिकाणी मदत करत असतील। 29 तारखेला पंढरपूर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। लाभार्थ्यांच्या मागणीवरून आणि मराठा महामंडळाचं आमचं काम आता वाढवायचं आहे, त्या दृष्टिकोनातून उपकेंद्राची सुरुवात 29 तारखेला साधारण 11 वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे। एकंदरच महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज आम्ही 1,08,000 उद्योजकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत। मराठा समाजामध्ये आजपर्यंत आम्ही 8,600-700 कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि महामंडळाच्या माध्यमातून 860 कोटीचं व्याज परतावा दिलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये हा सगळा कार्यक्रम आपण पाहता 10,000 मराठा उद्योजक आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। विविध बँकेच्या माध्यमातून 816 कोटीचं व्याज परतावा बँकेने कर्ज दिलेलं आहे। त्याचबरोबर 80 कोटीचं व्याज परतावा आत्तापर्यंत आपण लाभार्थ्यांना दिलेलं आहे। शरद पवारांच्या माझ्या वडिलांच्या काळामध्ये शरद पवार त्यावेळेला युवक काँग्रेसमध्ये काम करत होते, राज्याचे मुख्यमंत्री झाले। मंडल आयोगाच्या वेळेलाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी झाली, त्यावेळेला त्यांनी दिलं नाही। बापट आयोगाच्या काळातही ते हस्तक्षेप करू शकले असते, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर होती, बापट आयोगालाही केलं नाही। आणि एकंदरच मराठा समाजाच्या नेत्यांच्याबद्दल शरद पवारांना काळजी आहे, पण शरद पवारांना मूळ मराठा समाज जो शेतकरी आहे, जो कामगार आहे, जो छोटा मोठा उद्योगपती असेल, ह्याच्याबद्दल पवार साहेबांना काही आत्मीयता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।